विद्यार्थी मित्रांनो, अशोकने घर खर्चासाठी 5,000 रुपयाचे 7,700 रुपये दिले. जवळपास 2,700 रुपये त्यांनी व्याज भरलेलं आहे. पण त्याला माहित नाही व्याजाचा दर काय असेल आणि तो व्याजाचा दर कसा काढायचा, इकडे लक्ष द्या मित्रांनो. बघा, 2700 रुपये व्याज भरणारा अशोक, त्याचं मुद्दल होतं 5,000. दर हा काढायचा आहे म्हणून आपण या ठिकाणी दर लिहू. त्याने किती वर्षामध्ये? 2.5 वर्षामध्ये दिलेले आहेत. भागिले 100 लिहायला विसरायचं नाही. हा दशांश काढून टाकला आणि ते एक शून्य त्याला, की 3 शून्य हे 3 शून्य गेले. 25 5 125 याला भागून द्यायचे. 2700 ला 125 ने भागलं त्यावेळेस उत्तर काय येतं ते शोधा. आता 25 5 125, 25 1 25, 2 उरलं पण 2 ला भाग जात नाही, शून्य घेतला. 25 8 200, 5 1 5, 5 दुनी 10, उरलं किती रे? 8 उरलं. 5 1 5 आणि 5 6 30. दर आलेला आहे मित्रांनो 21.6% दराने अशोकने ते कर्ज फेडलेलं आहे. असेच उदाहरणे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.